त्यात आपण निघूया. सॉरी, जरा माझ्यामुळे थोडा त्रास. अगं काही नाही ग, त्रास कसला. आलात तुम्ही? ओळख करून देते मी. ही माझी आजी. नमस्कार करतो. अरे हा कशाला पाया पडतोय? नमस्कार कसले करतोस? आधीच उशीर झालाय. सामान उचल पटापटा. तुम्हा ड्रायव्हर लोकांना ना मुळी वेळेची काही किंमतच नाही. पुण्याला येऊन बघा जरा, म्हणजे कळेल वेळेची किंमत काय असते ते. अगं मावशी, हे ड्रायव्हर नाही आहेत, राणाजी आहेत. थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी त्यांना बोलवलं. अगं बाई, राणाजी माफ करा. अहो असू द्या, त्याला काय होतंय. आणि सॉरी कशाला. चूक झाली ना तर माफी मागतोच आम्ही पुणेकर. नियमाचे पक्के असतो आम्ही. ही माझी मावशी. नमस्कार. हे मामा, ही माझी मामी, हा माझा लहान भाऊ, ही पूजा माझी लहान बहीण, आणि या माझ्या मैत्रिणी आहेत. ही इरा, हाय. ही भूमी, हाय जिजू. आणि ही प्रगती. हाय जिजू. कुठली जिम? जिमला नाही, तालमीत जातात ते. हे असे खाली का बघतायत? कळेल तुला हळूहळू. ए मी काय म्हणते, एक सेल्फी घेते ना जिजूंसोबत पटकन. एक अगं, ये ना आता लवकर. कुठे सेल्फी काढतेस? अगं. आधी घरी जाऊयात आपण आणि मग तुम्ही सगळं करा. हा चला. काय गं अंजू? असू द्या, मी घेतो. तुम्ही जावा. पगार किती मिळतो तुम्हाला? पगार? अहो पगार नाही मिळत मला. मग संसार कसा चालवता? अहो शेत आहे की आपलं, लय ऊस पिकतो आपल्याकडे. नुसता ऊस खाऊन कसं चालणार आयुष्य? अगं आजी, त्यांचा ऊस कारखान्यावर जातो. कारखाना तुमच्या मालकीचा आहे? नाही, ते सहकारी तत्वावर चालतो. म्हणजे किती सहकारी आहेत आणि ते काय करतात? अगं आजी, कारखाना चालवणारे सगळे वेगळे असतात. हे फक्त ऊस पिकवतात. मग फक्त ऊसावर कसा संसार चालणार? हो, ऊसाचे पैसे मिळतात की आपल्याला. अरे मरता कुठं आहेस? अरे ये की लवकर वाड्याव. अरे कशाला म्हणजे पुढ्या टाळक्याच्या रानाच्या लग्नाचा बसता नाही वय. अरे ये की लवकर. अरे तुला बी कापड करायचेत की. अरे घरचा माणूस आहेस तू. हे बघ, आपल्या भावाचं लगीन आहे, अख्ख्या भागात गाजलं पाहिजे, लक्षात ठेव. ही पडद्याची. हा अख्ख्या गावाला बोलव की अजून. लगीन कुणाचं आहे, बाशिंग कोण बांधायलंय, आमासनी तर काही कळणच झालंय. अगं रानाचं लगीन आहे म्हणजे तोच बांधणार की बाशिंग. तुला काय झालं भडकायला? हे तू आमासनीच विचार. आत्ता जेवढं हसू यायलंय त्याच्या डब्बल रडायला लागणार आहे मागणं. मी कधी असलो? मामांजीला बी काही कळतच नाही बघ. कशा पायी बोलवलंय त्या पाटकांना घरी? सोयरीक होण्याच्या आधी सोयर घरात. अरे काही रीत भात हाय का नाही? नाही, चांगुलपणा दावायचा, पण तो किती? काय लिमिट बिमिट असते का नाही त्याला? अगं त्यांचं घर बारकं म्हणून आपल्याकडे बोलवलं. गरीब आहेत गती. तेच भिकाऱ्या माणसांशी सोयरीक करायला सांगितलं होतं कुणी? नाही, तुम्हा गायकवाडांना नाक नसल, पण आमच्या जाधवांचं काय? आमच्या पप्पांची मान शर्मेनं खाली गेली असेल तिथं चार चौघात. आजकाल तुझं कोड्यातलं बोलणं ना झेपणं झालंय मला.
नाही झेपणार तुला, आणि त्या पाटकांना बी नाही झेपायचं. आता बस्ता बांधताना असं बिल वाढवतो की ते चुकवताना 7 जन्म घ्यावं लागतील त्याला. साहेबराव, तुम्हाला काय घ्यायचं माझ्या लग्नात? हा, मस्तपैकी एक नवी झूल आणि मस्तपैकी शिंगासनी कलरफुल गोंड चालेल ना? एकदम बरोबर. कसं आहे साहेबराव, तू आपला भाव आहे, जिगरी दोस्त आहे आपला. तू कसा शोभला पाहिजे माझ्या लग्नात. हा, तो शोभल, पर तुझं काय? मी बी शोभणार आहे. ते असं राहिल्यावर कसं शोभणार? आता चल, तयार हो लवकर. अरे आज बस्ता बांधायचा आहे ना. मुलीकडची समधी मंडळी येणार आहेत, त्यांच्या मोहर कसा अगदी रुबाबदार दिसला पाहिजे माझा राणा. गोदा का ते समधी म्हणजे समधी येणार आहेत काय? होय का? काय नाही, तू फक्त माझ्या संगत थांब. का र? काय नाही, तू मला एकटं सोडू नकोस म्हणजे झालं. हा, बर बाबा, चल तुझा आटिप लवकर. त्यांच्या मोहर कसा झाक दिसला पाहिजे माझा राणा. काय चल आता. लते, दसऱ्याला जेवढं सोनं लुटलं नसेल ना तेवढं लुटायचं आज. तुला काय पाहिजे ते उचल, पाहिजे तेवढं उचल. अगं लते, चांगला चान्स आलाय, सोडायचा नाही. 4 जास्तीची कापडं उचल. अगं मागणं जाऊन आपण कुठल्या तरी दुकानात घावल त्या किमतीला विकून टाकू. हा, अगं दुबईला जाताना चहा पाण्याचं पैसे सुटलं लई झालं. रे यार येणार अंदित र कुणी बघितलं तर हा यार येणार म्हटलं तर. अगं कुठे पण काय म्हणते, पाहुण्या देखत तो आब्या तोंडातून एक शब्द बी काढणार नाही. आणि ठिंगणी, अगं ठिंगणी तर आपल्यातलीच आहे. लते, अगं वरबड तू. लक्षवेधी मिरवणूक, हजारो मावळ्यांचा सहभाग. इंदू, यातली सांग ना, कुठली लिपस्टिक लावू ग मी? अगं तुला आवडेल ती लाव ग. अगं मला आवडून काय उपयोग? समोरच्याला आवडायला नको का? समोरच्याला आवडली ना म्हणजे गोडी टिकून राहते आणि संसार सुद्धा चांगला होतो, नाही का? सरला, तुझ्या समोरच कुणी नाहीये, त्यामुळे आधी लग्न कर आणि दुसऱ्याला मग संसाराचं काय ते सांगत बस. लग्न मी केलं नसलं ना तरी संसाराचा गाडा अभ्यास केलाय बरं का मी. वहिनी, काय चाललंय तुमचं तिथं? आता कुठली स्वच्छता करायला लागलाय? ही जायचं नाहीये का? हो जायचंय, पण किती धूळ आहे इथे. तुम्हाला ना सगळीकडे धूळच दिसते. राहू दे आता, ते सगळं नावरायला घ्या पटकन. चला चला, आवरा आवरा. अरे वा, मज्जा आहे बाबा तुमची. आईचे दागिने ते रोज सकाळी उठवताना याच बागड्यांचा आवाज यायचा बघ. तुम्हाला लई शोभून दिसतील. खरं तर मी फार कधी दागिने घालत नाही, पण हे तुमच्या आईच आहेत म्हणून आवडतील मला. मग घालून बघा की. कशी दिसते मी? एकदम आईसारखी. वेड्या आहात तुम्ही. माझ्यासाठी तुम्ही समजा आहेत बघा.